पहलगाम हल्ल्याच्या नंतर सुरक्षा यंत्रणा अलर्टवर. श्रीनगर आणि इतर महत्त्वाच्या गावांमधील एसटी स्टँड, हॉटेल परिसरामध्ये हे सर्च ऑपरेशन सुरू आहे. महत्त्वाच्या रस्त्यांवरती नाकाबंदी. अरबी समुद्रामध्ये नौदलाकडून जोरदार युद्धसराव सुरू. अनेक युद्धनौकांवरून क्षेपणास्त्र भेदी यंत्रणेच्या चाचण्या. युद्धनौकांवरून गोळीबाराचा सुद्धा सराव. कधीही कुठेही आणि कसंही तयार आहोत, नौदलाची घोषणा. पहलगाम हल्ल्याच्या एनआयएकडून तपास सुरू. फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या मदतीने विविध ठिकाणांवरून पुरावे गोळा करणं सुरू झालंय. पहलगाम हल्ल्यामध्ये 15 स्थानिक तरुणांनी मदत केल्याचं उघड. एनआयए आणि तपास संस्थांनी तयार केली संशयितांची यादी. 5 प्रमुख संशयितांपैकी 3 लवकरच अटक होण्याची शक्यता. काश्मीरमध्ये मोठं कोम्बिंग ऑपरेशन. दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या 446 पेक्षा जास्त लोकांना घेतलं ताब्यात. पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली सुरू. जम्मू काश्मीरमधील जैनापोरामधील सक्रिय दहशतवादी अदनान शफीचं घर उद्ध्वस्त. तो 1 वर्षापूर्वी दहशतवादी संघटनेमध्ये सामील झाला होता. जम्मू काश्मीरमधील कुपवाडा इथे आणखी एका दहशतवाद्याचं घर उद्ध्वस्त. लष्कर-ए-तय्यबाचा दहशतवादी फारूक तिदवाचं हे घर जमीनदोस्त करण्यात आलंय. पहलगाम हल्ल्याच्या नंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क. पहलगामच्या हल्ल्यानंतर आणखी 4 संशयित दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त. आतापर्यंत 9 दहशतवाद्यांची घरं जवानांनी जमीनदोस्त केली. पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन. रामपूर सेक्टर इथल्या पाकिस्तानी चौक्यांवरून गोळीबार. पाकिस्तानामधल्या मुझफ्फराबाद इथल्या झेलम नदीला पूर आलाय. पाकिस्तानमध्ये आणीबाणी जाहीर. भारताने पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार रद्द केल्याच्या नंतर पाकिस्तानमध्ये पूर परिस्थिती. अटारी सीमेच्या चेकपोस्टवरती महिलेचा आक्रोश. महिलेच्या मुलाला पाकिस्तानमध्ये परत पाठवत असताना आक्रोश. संबंधित महिलेकडे भारतीय पासपोर्ट, मात्र तिच्या मुलाकडे पाकिस्तानचा पासपोर्ट आहे. पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या गावांमधील नागरिकांकडून बंकर साफ करणं सुरू. पूर्वी जेव्हा गोळीबार होत असे तेव्हा या बंकरमध्ये ते राहायचे. आताच्या परिस्थितीमध्ये सुद्धा बंकरचा आश्रय. पहलगाममध्ये काही स्वयंसेवी संस्था आणि भाजप समर्थकांचा निषेध मोर्चा. तिरंगा आणि काळे झेंडे घेऊन स्थानिक लोक मोर्चात सहभागी. पहलगाम हल्ल्यामुळे प्रत्येक भारतीयाचं रक्त सध्या सळसळतं. पंतप्रधान मोदींचा मन की बातमधून संवाद. हल्ला दहशतवाद्यांचा भ्याडपणा दाखवणारा होता. देशासमोरच्या संकटाविरुद्ध लढण्यासाठी दृढपणा दाखवला पाहिजे. मोदींचं एकजुटीचं आवाहन. दहशतवादी हल्ल्यामध्ये जीव गमावलेल्यांना न्याय मिळेल. पंतप्रधान मोदींची ग्वाही. आज मन की बात करत असताना अत्यंत दुःख होत असल्याची मोदींची भावना. भारताच्या दुश्मनांना काश्मीर पूर्वपदावरती येऊ नये असं वाटतं. मोदींचं मन की बातमध्ये वक्तव्य. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि सीडीएस अनिल चौहान यांची बैठक. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवरती कार्यवाहीच्या रणनीतीविषयी चर्चा. पाकिस्तानचा महाराष्ट्रामध्ये आलेला एकही नागरिक बेपत्ता नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं स्पष्टीकरण. संध्याकाळपर्यंत सर्व पाकिस्तानी भारताच्या बाहेर जातील, फडणवीसांचा दावा. खासदार सुप्रिया सुळेंचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र. पहलगाम हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना नागरी शौर्य पुरस्कार देऊन गौरवलं जावं. तसंच कुटुंबामधल्या एका व्यक्तीला शासकीय नोकरी देण्याचीही सुप्रिया सुळेंची मागणी. राजकारणामध्ये मतभिन्नता असू शकते, मात्र जेव्हा गोष्ट देशाची असते तेव्हा मनभिन्नता असू शकत नाही. पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यावरती शरद पवार यांचं भाष्य. सर्वपक्षीय बैठकीमध्ये सामंजस्याची भूमिका घेतल्याचं शरद पवार यांच्याकडून स्पष्ट. जम्मू काश्मीरचा विकास थांबला पाहिजे या उद्देशानं दहशतवादी हल्ला. छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया. मात्र आपण या लढाईमध्ये एकत्र राहिलं पाहिजे, भुजबळांचं आवाहन. पाकिस्तानी नागरिकांनी भारत सोडण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. पाकिस्तानी नागरिकांना दिलेले सर्व व्हिसा आजपासून रद्द. वैद्यकीय व्हिसा देखील 29 एप्रिलपासून रद्द होणार. दिल्लीमध्ये राहणाऱ्या जवळपास 4900 पाकिस्तानी नागरिकांची ओळख पटली आहे. या नागरिकांना पाकिस्तानमध्ये परतण्याचे केंद्र सरकारचे आदेश. डोंबिवलीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी घेतली पहलगाममधल्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या कुटुंबियांची भेट. हेमंत जोशी, संजय लेले आणि अतुल मोने यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांनी सांत्वन केलंय. पहलगाम हल्ल्यामध्ये बळी पडलेल्यांना शहीदांचा दर्जा द्या. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते विनायक राऊत यांची मागणी. केंद्र सरकारच्या बेजबाबदारपणामुळे दहशतवादी हल्ला झाल्याचा सुद्धा विनायक राऊत यांचा आरोप.
पहलगामच्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ मुंबईमध्ये मनसेची निदर्शनं, मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मनसेचे नेते अविनाश अभ्यंकर आणि बाळा नांदगावकर उपस्थित। भाईंदरमध्ये हिंदू परिषद आणि राष्ट्रीय बजरंग दलाकडून पाकिस्तान विरोधामध्ये बंद। पहलगामच्या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांसाठी आदर भावनेनं हा बंद पाळला गेलाय। नाशिकच्या निफाड तालुक्यामध्ये पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध, विंचूर इथे कडकडीत बंद। मोर्चा काढत विंचूरकरांची पाकिस्तानच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी। मुंबईमध्ये मैत्रीबोध परिवाराकडून पहलगाम हल्ल्याचा निषेध, शिवाजी पार्क परिसरामध्ये श्रद्धांजली यात्रा, अभिनेता मकरंद देशपांडे आणि अभिनेत्री अदिती पोहणकर यांचा सहभाग। पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ शिवसेनेकडून माळशिरसमध्ये कडकडीत बंद, पाकिस्तानचा राष्ट्रध्वज जाळून निषेध व्यक्त करण्यात आला। यावेळेला पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देऊन शिवसैनिकांचा संताप। पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ भंडाऱ्याच्या तुमसरमध्ये निषेध मोर्चा, नागरिकांकडून पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा, व्यापारी पेठा सुद्धा ठेवल्या बंद। कॅलिफोर्नियामधल्या फ्रेमॉन्ट शहरामध्ये पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या विरोधामध्ये भारतीयांची निदर्शनं, दहशतवाद्यांच्या विरोधात कठोर कारवाई करायची मागणी करण्यात आली आहे। पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ टोरंटोमध्ये कॅन्डल मार्च, 500हून अधिक कॅनेडियन हिंदू, यहुदी, बलूच आणि इराणी नागरिकांचा मार्चमध्ये सहभाग, पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा सुद्धा देण्यात आल्या। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।